आणि त्या भजनाच्या माध्यमातून खरखर ज्या रूपाने भगवंताचं नामस्मरण करावं ती सुरुवात बुवानी केलेली आहे. काय आहे बुवा, मी बघलेलं आहे वाईट जरा सुरुवातीकच पेटवचा, कारण विषय कसा 12-1 वाजल्याच्या नंतर सध्याचा जमाना आहे, लोकांकडे पैसो झालेलो. लक्षात घ्या बुवा, लोकांकडे पैसा झालेला आहे, टाईम कमी आहे, वेळ कमी आहे. त्याच्यामुळे आता चांगला तुम्ही म्हणतात की बितावणी आता माझे वडील इले म्हणून मी असं काय नाही, बिंदास सरळ पेटव काढायचा जमानोचा, नाही तर तुमका आणि मामका कोणी विचारणार नाही. लक्षात घ्यावा, मी हा सगळा करून बघलंय, चांगल्या पद्धतीने चालान बघलंय, कोण नाही तुमका जेवढे तुम्ही पोपटपंची करताना तेवढे जातालाच पुढे. त्याच्यामुळे पर्याय राहिलेलो नाही. आणि त्या माध्यमातून खरं कारण लोकांचा दृष्टिकोन चांगल्या ठिकाणी, आता मुंबईसारख्या ठिकाणी भजनच बघितलं जातं. भांडूप म्हटल्याच्या नंतर आपल्या पण थोडाफार मनोरंजन, त्याच्यामुळे तुम्ही बिंदास बोला, काय राग नाही आपल्या. हां, जेवढा पेटव तुमका जमा, तुमच्या ताकदीनुसार तेवढा तुम्ही पेटवा. माझ्या ताकदीनुसार मी जेवढा पेटव जमा तेवढा मी जमवतले. या ठिकाणी सुंदर बुवांनी भजन घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी महाराजांची आरती, या ठिकाणी गायिका, मी नाव त्यांचं विसरलो आहे, पण तुम्हीच ताई, तुमचं नाव विसरलो आहे, पण तुम्हाला दीपिका आडनाव दंडने, दीपिका ताई दंडने या ठिकाणी खरखर सुंदर गातात. मी 1-2दा त्यांचं बघितलेलं, त्यांचं पण दादा धन्यवाद दादा. काय बुवांनी सुंदर भजन केलेलं आहे. आणि गजराच्या माध्यमातून तुम्हाला नवीन जुनी गाणी आणि त्याचप्रमाणे मनोरंजन, प्रबोधन हे सर्व देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी महाराजांचे आज आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला कोणी तारलं असेल तर म्हणजे एकमेव छत्रपती शिवाजी महाराज यांनी, आणि त्याच्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी. त्याच्यामुळे आपला हा महाराष्ट्र चालतोय. आणि म्हणून या ठिकाणी महाराजांची आठवण म्हणून, कारण अनेक देवतांच्या आरत्या होतात. गणपतीची आरती होते, सरस्वतीची, दुर्गे मातेची आरती होती, अनेक देवतांचे, पण आपल्या महाराजांची आरती कोण, म्हणून या ठिकाणी महाराजांच्या आरतीचं छोटंसं एक कडवं घेतो बघा. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, दयानंद शरणार्या जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा.
अभि महाराजांची ताकद होती. बुवा खरं काय काय सांगलास तुम्ही. धन्यवाद. आमच्या ताईंकडनं या ठिकाणी 101 रुपयांचा आरतीसाठी पारितोषिक आले. धन्यवाद. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. कारण फुलांचा इतिहास हा कळ्याने लिहिला. फुलांचा इतिहास हा कळ्याने लिहिला. रात्रीचा इतिहास चांदणीने लिहिला. आणि आजही आम्ही अभिमानाने सांगतो आमचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला. काय काय बुवा पाकिटा किंमत ना आताशा बारक्या पोरग्यांका गेलास ना, अरे सगळे 10वी 8वीतले पोरगे गुटखा खाऊ लागले. तुम्ही सांगतास ना किमती तुका माहिती कशी. या ठिकाणी आमचे नितीन सावंत, सन्माननीय नितीन सावंत यांच्याकडून 101 रुपये. त्याचप्रमाणे आमचे भांडूपमध्ये सावंत टेम्पो यांच्याकडून आमचे सन्माननीय सावंत काका यांच्याकडून 101 रुपयांचा पारितोषिक आलेले. धन्यवाद. मंडळाच्या वतीने स्वीकार. वार ह्या लहान पोरांका आता सांगाक नको. त्याच्यामुळे 8वी 9वीतल्या पोरग्या किंवा 7वी 8वीतल्या पोरग्या, दादा आवाज दे माझा आता. दादा ए दादा जरासा आवाज ओपन कर, मला मॉनिटरला दे दादा. तरी 7वी 8वीतल्या पोरग्यांका ना आता गुटखा खाऊ लागलेले. त्याच्यामुळे तुम्ही सांगाच नको तुका किमती माहिती कसे. जरा जाऊन फिरायचं, आपण जग फिरायचं. बघ तुम्ही लय पाठी रावला. इतके खरं तुमच्या स्वभावात बघून सांगते तुम्ही खूप नम्र असाच. इतके आता नम्र रवान चालक शकणार नाही. त्याच्यामुळे जग बाहेरचं बघा तुम्ही वाय जरा. त्याच्यामुळे विषय कसं झालं त्या दिवशी असाच झाला. आमच्या वाडीतलो ना एक पोरगो, वाडीतलो एक पोरगो, 6वीतलो पोरगो ह्या कुळकुळ कुळकुळ कुळकुळ. गावात तर ह्या मुंबईत तर तरी बरा, पण गावातले पोरगे आहेत ना कायम भरून तोंडात. आणि बरा काय काय ही आता काय विमल, त्याच्यानंतर नजर अक्की टाकतात नजर. त्याच्याबरोबर गावात गेला असतं दुबई इली. दुबई प्रकार असो तो डायरेक्ट तोंडात, म्हणजे अख्खी दुबईत तोंडात टाकतात. म्हणजे प्रकार त्याच्यामध्ये पण तुमका सांगताय बारीक काय काय असतात. त्या दिवशी एक पोरगो 6वीतलं पोरगो असा कळकुळ खाळकुळ खाळकुळ करी होतो. अरे मी गेलोय म्हटलं अरे होय तुका जर कोणी बघले तुझं जर बापूस किंवा आव शिले तर काय म्हणतील. होय काय म्हणतली त्यांना माहिती आहे म्हणता. एवढा झाला. मी म्हणतोय अरे बाबा नको खाऊया, चांगला नाही. म्हणता काय नाही रे काय नाही, उलट वाय झोप बी म्हणतात तरतरी शिरशिरी एकदम व्यवस्थित राहतोय. झोप बी येणार नाही म्हणता. माका खय किती रात्रभर फिरायची असली तरी पण म्हणता येणार नाही. आणि कर्म धर्म संयोगान त्याचो बापूस समोर इलो. बापूस समोर इल्याबरोबर ह्यानं पुढी घातल्या आणि पाठी लपवल्या. पुढी पाठी लपवल्यावर मी आपलं गप रवलंय. म्हटलं जाऊ दे आता ह्याच्या काय बापाशी सांगायला नको, नाही तर हे बापाशी कांडाप काढीत घराकडे गेलाय. त्याच्यापेक्षा बापाशी काय सांगायला नको. आणि बापूस गेल्याबरोबर मी विचारलंय म्हटलं काय रे मगाशी सांगलं बापाशिक बिपाशिक भिया नाही तर कशाक लपवलं. तो म्हणता ह्याच्यात ती अर्धी बापाशिक देऊची लागणार होती. म्हणून परिस्थिती ह्या ना सगळ्यात कलियुगा. आणि ह्या कलियुगामध्ये काय होईल या सांगू शकत नाही. कारण कली येताना एका हातामध्ये लिंग आणि एका हातामध्ये जीभ, ह्या 2 गोष्टींचा कलियुगामध्ये ताबा आहे. तो ह्या कलियुगामध्ये टिकला. म्हणून बुवा सांगितलंय सुरुवातीपासून कर्म आणि नामस्मरण ह्या 2 गोष्टी फक्त ह्या कलियुगामध्ये टिकणाऱ्या, बाकी काय टिकायचं नाही. मेलो तो कर्मान मेलो. बरोबर बोललास तुम्ही. माका पटत तुमचं मेलो तो कर्मान मेलो. विषय असो बुवा. आणि काय सांगलास काय गणपती काय माका मर्सडीज बुवा, मर्सडीज बिरसडीज नाही. आता मी बाईक चालवते त्याच्यामुळे मर्सडीजची गरज नाही माका. बाईक स्पोर्ट बाईक कसले प्रकार इले ते तुम्ही अजून मर्सडीज वरच असा. स्पोर्ट बाईक कसले भारी भारी जॅकेटा बिकेटा घालून चालवायची असतं. सगळे गाडी चालवते. फक्त आता माका जेसीबी होय देतास काय गावात घेऊन जाऊचो काय तर हडे मुंबईत. आता ह्या ठिकाणी खरं ह्या सिद्धिविनायका चरणी प्रार्थना करतोय की या ठिकाणी जे प्रकल्प चालू आहे तो एकदा लवकर एकदा पूर्ण व्हावा. आणि ह्या ठिकाणी तुम्हाची इच्छा सर्वांची, कारण प्रत्येकाचा आज भांडूप म्हटल्याच्या नंतर मिनी कोकणा प्रत्येक चाळीत आता माका सांगा चाळीमध्ये सत्यनारायण महापूजा केली जाते.
बरोबर ना? प्रत्येक जण हा आपल्या घराघरामध्ये सत्यनारायण पूजा करतो. गणपतीत गावात गेलो तरी पण आपण सत्यनारायण महापूजा एकदा करत असतो. पण बघा सत्यनारायण महापूजा का करतो? आज प्रत्येक जण चाळीमध्ये म्हणजे आमका आज शनिवारची नाही म्हटलंस तरी 12 भजना बुवा कॅन्सल केलेली आहेत. गावडे साहेबांनी एकदा शब्द दिलाय, म्हटलं आता झाला फिक्स. ते तर बिचारे शोधित होते समोर बुवा कोण ते कंटाळले इतके शोधल्याने माका म्हणतात आपल्या म्हणतात माणसाक संधी देऊ होई म्हणतात संजय राणे बुवांका ठरवली. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ. कारण चाळीमध्ये बघा सत्यनारायण महापूजा आता हे चाळी तुटतात आणि SRA प्रकल्प उभे राहतात, बरोबर की नाही? पण पहिल्यांदा जी चाळीतली मजा आहे ना ती बिल्डिंग मध्ये नाही. चाळीत बघा रात्रीचं जागरण करून गेलं का पताके लावले जायचे. हे आता पडद्यांचं आणि काय काय लाईटी बिटींचं, पण त्यावेळेस चाळीत रात्रभर जागरण करून पताके लावले जायचे. चाळीतील सर्व लोक एकत्र येत होती. आता कसं झाला SRA गेली बिल्डिंग मध्ये का कानात हवा भरली. पण तुमच्या सर्वांच्या या सत्यनारायण कारण माणूस हा माणसाचे पाय हे जमिनीवर कायम पाहिजे त्यावेळेला माणूस टिकला जाणार आहे बघा. म्हणून सांगतोय की प्रत्येकाने आपलं आयुष्य कसं बनवायचं हे आपण शिकलं पाहिजे. या ठिकाणी आमच्या अमित साहेबांची फरमाईश आहे की आज खरं पंचरत्नांची आठवण करून त्यांनी सांगितलं पंचरत्नांची आठवण करून द्या. आणि पंचरत्नांची आठवण करून देणं ही खूप काळाची गरज आहे. कारण काही लोकांना माहितीच नाहीत पंचरत्न कोण होती. आज जो तो एकमेकांका बोलता, जो तो एकमेकांका डबलबारीच्या माध्यमातून ह्याच होता की जो तो एकमेकांका बोलता. पण आपण पंचरत्न कोण ही आपली कारण चंद्रकांत कदमबुवा कैलासवासी चंद्रकांत कदमबुवा गुरुदास ज्यांचा आरे फाट्यावर एकमेव माणसाचं स्मारक झालेलं आहे. त्याच्यानंतर परशुराम पांचाळबुवा कैलासवासी परशुराम पांचाळबुवांचं वैभववाडी तालुक्यामध्ये स्मारक झालेलं. भजनी बुवांची स्मारका होऊ लागली. या ठिकाणी यश देवळेकर यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक जीपेवर आलेलं आहे. वैभववाडी तालुक्यामध्ये परशुराम पांचाळबुवांचं स्मारक झालेलं आहे. 8 दिवसापूर्वी 8 ते 10-15 दिवसापूर्वी चिंतामणी पांचाळबुवांचं स्मारक कुडाळ येथे झालेलं आहे. आणि ह्या अशा पंचरत्नांनी हा दिलेला वारसा आहे. पहिल्यांदा एकमेकाक आता मी बुवांका आपलं बोललंय पण बुवानी माका त्याच्यावर काय बोलाक नाही. विषय काय नाही बुवा बिंदास बोलायचा. कारण डबलबारीचा ह्या एवढ्या स्टेज पुरती आपण फक्त दाखवता. लक्षात ठेवा एवढ्या स्टेज पुरती आपल्याला फक्त दाखवता. आपण दोघे एकमेकांचे वैरी असो नाहीतर भाली भेटल्यावर माका तुम्ही आपण खयव तरी जोक जाऊया घाबरा नको. लक्षात घ्या. पण असं थोडंफार बोलायचं लागतं बुवा नाही तर पर्याय नाही. लक्षात ठेवा भजन रसिक पण कंटाळलेला थोडा मनोरंजन करूचं लागतं. कारण विषय तसो हा म्हणून तुमका सांगतोय. पण चिंतामणी त्यावेळेला एक पारंपरिक डबलबारी. आता हडे बघ तडे बघ. आता माझ्या जागेवर तर दुसरं कोणतरी असतो ना कांडे चोर वगैरे दुसरे 4-5 जण ते असते ना तर मी डायरेक्ट बोललो असते. आता बुवांचं जरा वय हा त्याच्यामुळे मी अवजाव करून बारी कारण बारी करूची पद्धत आहे की प्रत्येकाबरोबर कशी बारी करायची ह्या आपल्याला समजाक होय. या ठिकाणी पंचरत्नांची आठवण करून देतोय बघा. ओपन करतात ओपन महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य कैलासवासी काशीराम बरबुवा आपल्या भांडूपची शान होऊन गेले. आणि ते अख्ख्या कुठेही कोकणात जर गणपती प्रत्येकाच्या घराघरामध्ये हे गाणं चालू असतं. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात निसर्गचा मोठा सण. या कोकणात
कैलासवासी काशीराम परब बुवा महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य. आता कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा काय सांगतात बघा. गुलाब राजा बसून सिंहासनी सांगतो ऐका क्षणभंगुर हे जीवन आपलं कुणी वाढू नका. गुलाब राजा बसून सिंहासनी सांगतो ऐका क्षणभंगुर हे जीवन आपलं कुणी वाढू नका. म्हणजे गुलाब राजा बसून सिंहासनी सांगतोय का क्षणभंगुर हे जीवन आपलं कोणीही भांडू नका. तरी आम्ही भजनात भांडतो. तर आपलं माध्यम या ठिकाणी अमित सावंत यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयांचा पारितोषिक आलेलं आहे. आता कैलासवासी विलास पाटील बुवा काय सांगतात बघा. भोळा भोळा गे माझा भोळा देवा तुझ्या दरबारी देवाकडे कसं सांगणं करतायत की देवा तुझ्या दरबारी आहे का नाही रीत. बरोबर आहे की. कारण त्यांची जे गवळण 1 2 3 धरून खेचून हात गावलंच तर उभो पेची. 1 2 3 धरून खेचून हात गावलंच तर उभो पेची. जपोराचं गोचेची नचोदे घरासाठी दांड्याची सोचेची नचोदे घरासाठी दांड्याची जपोराचं गोचेची नचोदे घरासाठी दांड्याची. हॅलो हॅलो दादा ओपन कर, शार्प कर, बेस कमी कर थोडा, कारण ऐका माका काय येणार नाही यार परिस्थिती. त्या ठिकाणी सन्माननीय सुशील चिपकर यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचा पारितोषिक आलेलं. धन्यवाद. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. खोपकर बुवा कैलासवासी आम्ही खोपकर 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 भजनाचा राजा. आम्ही खोपकर 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 भजनाचा राजा. वावा रे वावा हो वावा रे वावा 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 रे वावा हो वावा रे वावा. आम्ही खोपकर खोपकर
बघायला गेलं तर अनेक रत्न होऊन गेली. आणि ह्या ठिकाणी कैलासपती दीपक चव्हाण बुवा आणि शहीद जवानांवर आपल्या जो ताज ते जो कसाबने जो हल्ला केला आणि त्याच्यावर आपले झालेले शहीद जवान त्यांच्यावर गाणं बघा कसं राहायचं. मुंबईचे या रक्षण करण्या, मुंबईचे या रक्षण करण्या दिली प्राणाची आहुती शहीद जवानानो शूरवीरानो र तुम्हाला लाख सलाम. शहीद जवानानो शूरवीरानो र तुम्हाला लाख सलाम. शहीद जवानानो शूरवीरानो र तुम्हाला लाख सलाम. शहीद जवानानो शूरवीरानो र तुम्हाला पंचरत्नांनी दिलेली आठवण आणि हीच कायम टिकणार आहे. आता भले गाणी किती काय काय येतात तुमका, कारण काय गजराच्या माध्यमातून नवीन नवीन जुनी गाणी म्हणायची पद्धत आहे. पण त्या ठिकाणी जास्त काही हे न करता, कारण वेळ झालेलो आणि 2-3 गाणी घेतो. आणि बुवा काय बोलले, काय माझा काहीतरी सांगले नाही, आता जाऊ दे म्हटलं. आता बिचारो माणूसच गरीब दिसतात का, मी काय बोला शकणे ना. काय बघितलंच तर त्यांच्याकडे नाही बघून बोललं माका माझ्या मनात कसा तरी वाटतं. पण आपलो पण हुशार होता तसे ते, काय एकदम हुशार. त्या दिवशी असंच झाला, माझ्याबरोबर कायम भांडूपमध्ये फिरायची सवय त्यांना, कायम भांडूपमध्ये माझ्याबरोबर फिरायची सवय. आणि मी आपलं घेऊन गेले ह्यांका, माझ्या एका मित्राची आई वारलेली म्हणून मी आपलं ह्यांका घेऊन गेले. म्हटलं चला बुवा येत असतं चला व्हायच. इले माझ्याबरोबर इले तर ते म्हणतात तू जसं म्हणजे कसं म्हणतात तू कसं बारी येत बोलतस व्हायच, तर तसं म्हणतात बोलाक शिकायचा म्हणतात माकाव. माझ्या बघल्यानी माझ्याबरोबर इल्याबरोबर थोडे मित्राची आई वारलेली. मी गेलोय मित्राच्या असो खांद्यावर हात ठेवलंय आणि मित्राक म्हटलंय वाईट झाला रे, तुझी आई ती माझी आई, तुझी आई ती माझी आई, अख्ख्या आपल्या नगराची आपल्या भांडूपची आई होती ती. ह्या फक्त त्यांनी म्हटलंय आणि ह्यांनी बघले आणि मित्राक आपलं पाचारलंय आणि इलंय. हे माझ्याबरोबर बाजू गपरवलेले, साधोच माणूस ना तो, काय बोललो नाही. पण माझ्यासमोर बोलले नाही. नंतर दुसऱ्या दिवशी यांच्या मित्राची बायको वारली. गेले त्याका हात ठेवल्याने, तुझी बायको बिचारी साधी होती रे, तुझी बायको बिचारी साधी होती, तुझी बायको माझी बायको, तुझी बायको ती माझी बायको, तुझी बायको ती अख्ख्या भांडूपची बायको. असं म्हटल्याने झेजरल्याने चांगलं आणि फाटवल्याने तेव्हापासून त्याची परिस्थिती अशी आहे. असे विचारे. पण काय नाही बुवा, बिंदाच बोलायचा, असं काय टेन्शन नाही. कारण भांडूप म्हटल्याच्या नंतर अनेक कलाकार पुढे ये ना. आज आपली उद्या मीटिंग आहे बरोबर आहे ना, सगळ्या मंडळीक घेऊन तरी येऊचा. त्याच्यामुळे अनेक कलाकारांका आपल्या चांगला प्लॅटफॉर्म भेटू शकता, म्हणून आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. धन्यवाद बुवा. या ठिकाणी काय ही पंचरत्नांनी आठवण दिलेली होती. आणि आता गाणी प्रेमावर वरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं, प्रेमावर वरलं ग गद्दारी करून पेटी गाव कमी कर, गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला, गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला. पाकरा 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 आझाद केलं तुला, पाकरा आझाद केलं तुला. तुझ्या चिकन्या रुपड्याला, तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग, तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. दिलात झापूक झोपूक झापूक झोपूक वाजत राहतय ग, दिलात झापूक झोपूक वाजत राहतय, दिलात झापूक झोपूक वाजत राहतय ग. ही गाणी आहेत बुवा.
काय त्या दिवशी तर त्या दिवशी लग्न जमणार नाही, त्या दिवशी त्याने एक गाणं अहो ज्याची होती त्यानेच नेली, अहो ज्याची होती त्यानेच नेली, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली, अहो ज्याची होती त्यानेच नेली, ज्याची होती त्यानेच नेली, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली. ही गाणी पण बुवा ही गाणी जास्त दिवस टिकणार नाही, आपली लोकांका आवडतात म्हणून म्हणायची लागतात, पण आपल्या पंचरत्नाने जी गाणी मगाशी सांगले ती देऊन गेले ती कधी राहणार नाही. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य काय लेखणी होती त्यांची, बरोबर आहे की नाही? टाळी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे पंचरत्नांसाठी. काय तर आली अकिला तू मळा मुराचा मिला कडी पुसागर, शेरणी शिकारी मी भाबडात सागर, शेरणी शिकारी मी भाबडात सागर, जरी पैद लावतो सखे हवातला पाहतो एक फूल वाहतो सखे हवातला पाहतो, तू मला मुराचा मिला कडी पुसागर, शेरणी शिकारी मी भाबडात सागर, शेरणी शिकारी मी भाबडात सागर, जरी पैज लावतो सखे हवातला पाहतो सखे वाहतो सखे हवातला पाहतो. ही गाणी आठवण काय म्हणजे एक बोललं भाबड असं ग काय भाबड खयलो तो सजवतात समजा, काळ असलो तरी भाबड म्हणतात ते का परिस्थिती आहे बुवा. अजून काहीतरी बुवाने वाय जरा काहीतरी म्हटलेले बुवा. ती मगाची तुम्ही जी सरगम म्हटलास ना ते का सॅल्यूट आहे, एकदा जोरदार बुवांसाठी राह. पण मी काय म्हणतो ती सरगम बद्दल तुमच्या भजनात मी कधी नाव नाही ठेवणार, कारण मी तितकं कोण मोठं नाही सापायलाच सांग. पण जी सरगम म्हणताना जी टोपी अशी वाकडी झाली ना बाबा, तो पिक्चर पचाडलेलो पचाडलेलो पिक्चर तो बाब्या घालताना टोपी, बाबा लगीन तशी टोपी घालली ते. पण बुवा तसं काय नाही बिचारे खरं का जीवारच येतात, होय जीवार येत का बा लग्नात. काय झाला तुझा, जाऊ द्या असू द्या, गजर घेतोय चला कारण वेळ झाला जास्त. या ठिकाणी आमचे सदस्य आमच्या भजन मंडळाचे त्यांचा या ठिकाणी वाढदिवस एक छोटस गीत घेतोय आणि गजराला सुरू. गणेश सवाल, तुम्हाला कुठेही भांडूप मध्ये असू दे नाहीतर खयव असा नाही, पेस्ट कंट्रोल कोणा करूची असली तर संपर्क साधणे. खरं एकदम उत्तम एकदम जोरदार टाळे वाजवते. कारण माणूस कसा असा मगाशी तुम्ही सांगितलं ना संदीप गावडे साहेबांचं की कसा माणूस असावा. आज बुवा ते पकवाज वाजवतात, भजन करतात, विनोद चव्हाण बुवांचे चांगले शिष्य आहेत. पण लक्षात घ्या माणूस म्हणून त्यांचे पाय कायम जमिनीवर आहेत. आणि म्हणून अशी माणसं असणं ही काळाची गरज आहे. नाहीतर चांगल्या माणसांका देव घेऊन जातात की जे खोटेपणा करतात ते मुंबई हय असत. म्हणजे बघा खोट्याक किंमत खोट्याक जास्त. मग मी आता खोटा बोलले तरी पण अजून पैसे आणून कोण देणार नाही बघा. असू दे. बार बार दिन ये आये, बार बार दिन ये गाये, बार बार दिन ये आये, बार बार दिन ये गाये, क्यों हजारों साल मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला उदंड असं आयुष्य लाभू दे या सिद्धिविनायकच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी खरं सांगण्याचं तात्पर्य, कारण या ठिकाणी बुवा माझ्या बघण्यात तरी कायम विनोद चव्हाण बुवांची या ठिकाणी बारी असायची, कारण आम्ही आतल्या रोडनी यायचो असं. पण कायम विनोद चव्हाण बुवांची बारी. तेव्हा मी लहान होते आणि ह्या स्वप्न पण कधी बघितलेलं नाही. पण ह्या गणरायाच्या कृपेने, या भगवंताच्या कृपेने आज भजन क्षेत्रामध्ये नाव झालं आणि थोडंफार शिकण्याचा प्रयत्न करतोय. अजून शून्यातच असो ह्याच नाही ना त्यातच असं काही विषय नाही. तुमच्या तोंडात साखर पडणे ही माझी इच्छा असू दे. तुमच्यासाठी आणि ते गावडे काकांसाठी. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये. फरमाइश होती कि यह गाना बना. दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए, बस एक बार मेरा कहा मान लीजिए. दिल चीज क्या है आप मेरी, दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए, बस एक बार मेरा कहा मान लीजिए, बस एक बार मेरा कहा मान लीजिए. हे गाणी आम्ही म्हणलो नाही, पण आज तुम्ही सांगलेलं काल फोन करून ह्या गाणं म्हणतो आमका काय कधी म्हटलं नाही. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय, जास्त वेळ झालेला आहे. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर.
असलं काय नसलं काय घरात आई वडील माझे कायम माझ्या पाठीशी आहेत, म्हणून आज माझ्या ह्या भजनामध्ये थोडं फार नाव आहे. कारण आई वडिलांचा आशीर्वाद आणि कायम ते माझ्या पाठीशी असतात. किती काय वासाने माणसा किती जाऊन दे जवान घालायची तयारी असतं, लक्षात घ्या. पण आज तसा बुवांच्या पाठी जसा बुवांच्या मिसेसचा हात आहे आणि त्यांच्या खरं आज बुवांना जसे ते म्हणजे खरं त्यांचा स्वभाव हा नम्रतेचा असला तरी पण आज बुवांच्या ज्या ह्या ठिकाणी मिसेस आलेले आहेत त्यांना खरं ह्या देवाने हा आपल्या गणरायाने खरं माझी इच्छा ह्या ठिकाणी सांगतो की ज्या वेळेला समजलं त्या मोठ्या ह्या ठिकाणी आजारामधून बाहेर निघाला आणि ह्याचाच गणरायानं त्यांना उदंड आयुष्य लाभू दे ह्या सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करतो. कारण एकच एक माणूस आणि त्याच्यावर आलेलं संकट हे कधी आपल्याला बघवत नाही. आपण कोणीही किती असू दे, रात्री 12 वाजाने नाही तर 1 वाजाने आपण कधी फोन करा, हजर असणार. रोहन तारकर यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय, लक्षात ठेवा. आणि असंच बुवा खरं त्यांना उदंड असं आयुष्य लाभू दे ही या गणरायाच्या चरणी प्रार्थना करतोय. सन्माननीय प्रमोद नेरुरकर यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचा पारितोषिक आलेला धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. नितीन सावंत, सन्माननीय नितीन सावंत यांच्याकडून 101 रुपयांचा पारितोषिक आलेलं आहे. या ठिकाणी बघा, शिवरायांनी धर्म संस्कृती जपली जीवाच्या पाड, धर्मवीर शंभूरायांनी केली ती याची वाढ. मगाशी सुरुवातीला सांगितलं केशव आपल्या संभाजी महाराज म्हणजे कोण होते हे आपल्याला कोणाला माहिती नाही. शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी एवढं करून ठेवलं आणि त्यानंतर बाळासाहेबांनी करून ठेवलं, म्हणून मगाशी आठवण कर. कारण ह्या महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला राहायचं असेल तर शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे, त्याच्यानंतर बाकी कोण होईल किती उद्या दे पण त्याचा फायदा नाही. म्हणून आज आपली संस्कृती बघा कशी आहे ते ह्या गजराच्या माध्यमातून. कारण गणपतीचं हे आहे पण 1-2 गणपतीची पण झलक घेतो. गजर झाल्याच्या नंतर हा गजर मेन मुद्दा संपवताना मग घेतो. आमच्या पप्पानी गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती आणला. शंकर आणि पार्वती मणीवर बसलाय गणपती, शंकर आणि पार्वती मणीवर बसलाय गणपती. लुक बघतोय चांगला, लुक बघतोय चांगला आमच्या मंदिरातल्या घंटेचा आई मोजती आता आवाज, कट्टल खाने उदंड झाले हातोडा मंदिरावर. बघा, कत्तलखाने उदंड झाले हातोडा मंदिरावर. आज सणासुदीचं रूप बदललंय. महिला वर्ग या ठिकाणी मागाशी होत्या, आता लोकांना 1,500 रुपये दिल्यावर खुश झाली आहेत. पण ते कसे आपण देऊ दे, प्रत्येक महिला वर्गांची आज महिला वर्गांका मिळू दे असो काही विषय नाही. नाही तर हे म्हणते का तुका काय जाळता म्हणून, तुझं माझा अजून लगीन नाही झाला पण कसो काही विषय नाही, येऊ दे नाही तर नको येऊ दे. पण प्रत्येक महिला वर्गांका 1,500 रुपये दिले ते खरं आज सरकारने केलेलं. एकदा जोरदार आपल्या सरकारसाठी टाळ्या द्या. पण ह्या 1,500वर कोणी आपलं आयुष्य 1,500 किती जरी भेटले तरी आपलं आयुष्य, कारण ही योजना येतच राहणार, योजना हे कायम येतच राहणार. पण योजनेचा लाभ घेण्याबरोबर आपण कोणीच पण कामधंदा सोडून हे करायचं. नाहीतर आता एक त्या दिवशी असं झालेलं की तू 8वी शिकलो आणि शिष्यवृत्ती मागाक गेलो योजने.
8वी शिकलो आणि शिष्यवृत्तीची या मागून गेलो. म्हणजे परिस्थिती आहे, लक्षात ठेवा. म्हणून आज योजनांवर कोणी जाऊ नये. आमच्या हरियान बुवानी, सन्माननीय हरियान बुवानी, प्रमोदजी हरियान बुवानी खरोखर सुंदर असा तो गजर लिहिला आणि बुवा त्या गजरामध्ये विषय चांगला मांडलेला आहे बघा. एक झलक त्यांच्या. असा माझा भाऊ देई खाटल्यावर खाऊ, असा माझा भाऊ देई खाटल्यावर खाऊ, चिंता त्याला माझ्या संसाराची, चिंता त्याला माझ्या संसाराची. लाडकी 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 मी बहीण दादाची, लाडकी लाडकी मी बहीण दादाची, लाडकी मी बहीण दादाची, लाडकी लाडकी मी बहीण दादाची. असा माझा भाऊ देई खाटल्यावर खाऊ, असा माझा भाऊ देई खाटल्यावर खाऊ, चिंता त्याला माझ्या संसाराची, चिंता त्याला माझ्या संसाराची. योजनेचा लाभ प्रत्येकाला गाव दे. पण हे असं त्या दिवशी आमच्या चाळीतली पहिल्यांदाच जेव्हा ह्या इलो ना हप्ता होतो 1,500 चाळीतले सगळ्या बायकांनी ठरवल्याने आज आपण मॅकडॉनल्ड्स मध्ये जायचं, खाली बर्गर खाऊ. अरे खरोखर परिस्थिती, आपण चायनीज खाऊ जायचा मॅकडॉनल्ड. म्हणजे अशी बरीच जण गेली. तुमका माहिती आहे का काय माहिती नाही, पण खरोखर गेली सगळी जण आपली मॅकडॉनल्ड्स मध्ये, त्या भांडूपच्या स्टेशनच्या. कोण डॉमिनोज मध्ये जातात. पण प्रत्येक खरोखर हा गजराचा सांगायचा मुद्दा काय की त्याच्यामध्ये आपण कोणता लाभ घेतला पाहिजे. आपण लाभ जरी घेतला पाहिजे पण आपलं कामचोरपणा, काम हे कधी नाही सोडलं पाहिजे. ह्या गजराच्या माध्यमातून सांगायचं. त्या गजर एकदा जोरदार सन्माननीय प्रमोद हरियान बुवांसाठी टाळ्या होऊन जाऊ दे. कारण सणासुदीचे रूप बदलले. आताच बघा ना, महिला वर्ग या ठिकाणी आहेत बुवा, महिला वर्गांसाठी पण काहीतरी सांगा गोया. कारण महिला वर्ग नाही तर आपल्या भजनात पहिल्यांदा महिला वर्ग यायचं, आता भजनात महिला वर्ग येणार नाही. कारण अरे तू रे बुवा खडेव खायव जातात. कोण टाकले म्हणजे स्पर्धे बिर्धे खय जातात तुमका आता माहिती नाही, लक्षात घ्यावं. पण त्या हे ना लोक कंटाळलेली आहेत. म्हणजे महिला वर्गांच्या कानापर्यंत हात जाऊक लागले म्हणून महिला वर्ग कमी झाले. कारण प्रत्येक सणासुदीक बघा पहिल्यांदा पंजाबी ड्रेस ह्यो तरी चांगलं वाटायचो किंवा साडी, आता तर क्रॉप टॉप बिपटॉप काय काय प्रकार काय टॉप बीप घालतात, क्रॉप आणि टॉप, म्हणजे समाधान नाही. म्हणून आपल्या सणासुदीचं रूपच बदललंय. गुढीपाडव्या क्रॉप टॉप घालतात, त्याच्यापेक्षा चांगली साडी नेसणं ही काळाची गरज आहे. बरोबर आहे की नाही? का मंदिरातल्या घंटेचाही मोजती आता आवाज. महिलांकाच बघा ना, महिलांका सगळे शॅम्पूची ऍड महिलांका, साबणाची ऍड महिलांका, म्हणजे प्रत्येक ऍड महिलांका. आमका पुरुषांका काय केलं होतं तर योजना पण काढले नाही. हा पुरुषांका घंटा सांगता तो बघ, म्हणजे प्रकार मंदिरातल्या. म्हणून आपण सणासुदीचं रूपच आपलं बदलून गेलेलं आहे. हिंदू संस्कृतीला आपण, कारण विषय करा खय गाणे पहिल्यांदा सत्यनारायण महापूजा असली का गाणं लागायचं, श्री हरी जगतपित दूर करी तो व्यथा, ह्या गाणं लागायचा. आता त्या गाणं लागणार नाही. हा बाबूराव तर रवाने, आता नवीन नवीन गाणी पुष्पा अंगार ऐकलं का नाही? आता म्हणायचं नाही, लक्षात घे. म्हणजे ही संस्कृती कत्तल खाणे उदंड झाले. त्या दिवशी तुम्हाला सांगतो, ह्या 4-5 दिवसामध्येच आपले सन्माननीय आमदार नितेशजी राणे आणि निलेशजी राणे ह्यांनी कत्तलखाने बघा. आज आपले जो गाय ही आपली देवता आहे, बरोबर आहेत की नाही? मुखी जनावर आहेत, पण त्यांना गोमातेला आज ट्रकमध्ये 4 वेळा अडवलंय आणि त्याच्यावर निलेश राणे साहेबांनी एक मोठा आवाज उचललेला आहे. म्हणून एकदा त्यांच्यासाठी टाळ्या होऊन. अशी संस्कृती आणि असे समाजसेवक आपल्या महाराष्ट्रामध्ये घडतील तर कधीच काय कमी पडणार नाही. म्हणून सांगतोय बघा, मंदिरातल्या घंटेचाही मोजती आता आवाज, कत्तलखाने उदंड झाले हातोडा मंदिरावर, कत्तलखाने उदंड झाले हातोडा मंदिरावर.
बाळा म्हणा मुची प्रार्थना नाही तर सोडून जावा शाळा. बघा आज टिकली बांगडी पसार झाली, बारकी बारकी टिकली, बरोबर आहे ना. हाली तर नवरात्रीमध्ये ज्याचो घो निळो ती टिकली लिळी लावले आणि तिचो घो निळो. लक्षात घेवा, म्हणजे कलरच तिचे इलेत. जर भांडूप स्टेशनला सकाळी 8 वाजता जाशात ना तर अख्खो प्लॅटफॉर्म पिवळो सगळा आणि त्याच्यात मॅचिंग कानातले पिवळे, टिकली पिवळी, हा पिवळं तर पिवळं मग झाली, कावळी जाऊन मेल होतो. विषय असो म्हणजे टिकली बांगडी पसार झाली, गंध न दिसे कपाळा, म्हणा आमुची प्रार्थना नाहीतर सोडून जावा शाळा. यात आपण म्हणा आमुची प्रार्थना म्हणतो, पण आज चुकीचं झालेलं. बघा आज देवगड सारख्या ठिकाणी नेपाळी आंबे काढू, देवगड सारख्या ठिकाणी आंबे काढूक नेपाळी इल्लेले आहेत. आणि त्या नेपाळी माणसांनी आपल्या झिलांका चढवांका आपल्या मालवणी शाळेत, ह्या सिंधुदुर्गातल्या शाळेत टाकलेली. म्हणजे विचार करा, बाहेरचो माणूस येऊन पैसो कमवता पण आपलो माणूस कमवणार नाही. आपलो माणूस मुंबईत कर्म काही कॉर्पोरेटमध्ये येता. लक्षात घ्यावा. म्हणून आपण आपली संस्कृती नाकामोरा गावात जाऊन पोचले. हा बरोबर, बारी करा तुम्ही. विषय घ्या. आज चौक्यासारख्या ठिकाणी गेल्यात तर चिरे काढणाऱ्यांका ते चिरे काढणारे यांना कुंडाप्पा खैली येतं, त्यांनी आपली शाळा पोरांका तै शिकवू घातलेली. म्हणजे आपले लोक आपली प्रार्थना म्हणाकला असतं, ते जॉनी यस पप्पा इटिंग शुगर नो पप्पा येडा पप्पा काय हो म्हणाक तयार असतात. म्हणून लक्षात घ्यावा की आपली संस्कृती आपण जपणं ही काळाची गरज आहे. बिजली पाने वेली आसमंत अंगी फुलनियाला रे वसंत. बिजली पाने वेली आसमंत अंगी फुलनियाला रे वसंत. वाऱ्याची आलेले झुळूक वाऱ्याची आली रे नेऊन कोवळी रे मना. साजन स्पर्शाची जाणीव होऊन भाळले रे मना. या वेड्याचे म्हातारे भाव बिजोरे सगुणाच्या फुलले रे सनमारे फुलले रे सनमारे फुलले. गणेश जयंती एक चिकमोत्याची माळ, एक झलक मार चिकमोती.
ठिकाणी सन्माननीय रोहन वेंगुर्लेकर यांच्याकडून माझ्यासाठी हे 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो, आभार मानतो. दे ना. या ठिकाणी गणपती बाप्पांवरती या ठिकाणी छोटासा गजर घेतोय मी. अशी चिक मोत्याची माळ होती ग ती सतोळ्याची ग. चिक मोत्याची माळ होती ग ती सतोळ्याची. जित तित रूप तुझ दिसू लागल बाप्पा तुझ्या नावाच याड लागल. जित तित रूप तुझ दिसू लागल बाप्पा तुझ्या नावाच याड लागल. बाप्पा तुझ्या नावाच याड लागल. बाप्पा तुझ्या नावाचं याड लागलं. गणपती बाप्पा मोरया ठिकाणी आमचे मार्गदर्शक गावकर बुवा आणि या ठिकाणी परब बुवा ह्या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर